तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण आज लाडकी बहीण योजनेबाबत काही महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, जून महिना सुरू होऊन 6 दिवस जरी उलटले तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा कायमच असल्याने राज्यातील लाखो महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या आर्थिक मदतीचा हप्ता नेमका कधी जमा होणार याबाबत अद्याप शासनाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी लाभार्थी महिलांच्या खात्यात लवकरच ही रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यभरातील महिलांचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. महिला सक्षमीकरण आणि आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय योजनांपैकी एक ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते. विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेने मोठी राजकीय आणि सामाजिक चर्चा निर्माण केली होती. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत लाखो महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळत असल्याने प्रत्येक महिन्यात हप्ता जमा होण्याची उत्सुकता कायम असते. एप्रिल महिन्यात शासनाने मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित वितरित केले होते. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात एकाच वेळी 3000 रुपयांची रक्कम जमा झाली होती. त्यानंतर मे महिन्याचा हप्ता नियमितपणे जमा होईल अशी अपेक्षा लाभार्थी महिलांना होती. मात्र मे महिना संपून जून महिना सुरू झाल्यानंतरही हप्ता जमा न झाल्याने अनेक महिलांनी शासकीय कार्यालये, बँका आणि संबंधित विभागांकडे चौकशी सुरू केली. तर मित्रांनो, यावेळी हप्ता वितरण झालेल्या विलंबामागे ई-KYC प्रक्रिया आणि लाभार्थ्यांची पडताळणी हे प्रमुख कारण मानले जात आहे. शासनाने योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि अपात्र लाभार्थी वगळण्यासाठी ई-KYC अनिवार्य केली होती. त्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत देखील देण्यात आली होती. पण या कालावधीत मोठ्या प्रमाणावर महिलांनी आपली कागदपत्रे आणि माहिती अद्ययावत केली. त्यानंतर शासनाकडून लाभार्थी यादीची छाननी करण्यात आली. या पडताळणी प्रक्रियेनंतर योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याचे समोर आले आहे. शासनाच्या माहितीनुसार ई-KYC पूर्ण झाल्यानंतर राज्यातील पात्र लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 1,66,00,000 इतकी राहिली आहे. तर विविध कारणांमुळे सुमारे 80 लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे. काही प्रकरणांमध्ये उत्पन्न निकष, कागदपत्रांमधील त्रुटी, दुहेरी नोंदणी, इतर शासकीय योजनांचा लाभ किंवा अपूर्ण माहिती यांसारखी कारणे समोर आल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबर अपात्र व लाभार्थी महिला वगळल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा खर्च कमी होणार असून पात्र महिलांना नियमित आणि वेळेत लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर मे महिन्याचा हप्ता वितरित करण्याबाबत प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्यातील 10 ते 15 तारखेच्या दरम्यान लाभार्थी महिलांच्या खात्यात मे महिन्याचे 1500 रुपयांचा हप्ता जमा होऊ शकतो. याचबरोबर मंत्रिमंडळाची मंजुरी झाल्यानंतर महिला व बालविकास विभागाकडून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि याचबरोबर तुमचे या आधीचा हप्ता तुमचा आला की नाही हे कमेंट करून नक्की कळवा. आणि पुन्हा भेटूया आपल्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.